वाल्मिक कराड आत्मसमर्थन करू शकतील यावरती आत्ताही मला विश्वास बसत नाही. कारण त्यांची स्टाईल आहे, त्यांची त्यांची style एक आहे. दबंगिरी आहे. ज्यापर्यंत आतापर्यंत ज्या काही सगळ्या घडामोडी पाहिल्या त्यांच्या कार्यक्रम ऑर्गनायझेशन पासून सगळ्या गोष्टी, तर ते सरेंडर करतील असं वाटत नाही. पण ज्या पद्धतीने सीआयडीनं जो तपासाचा फास आवळलेला आहे, त्या जवळच्या सगळ्या व्यक्तींची चौकशी केली जाते, त्यांना पोलीस स्टेशनमधून आणून बसवलं जाते, 8-8 तास त्यांची चौकशी केली जाते. विशेष म्हणजे आर्थिक धागेदोरे ज्यांच्याशी आहेत त्यांना सुद्धा बोलवलं जाते. पक्षपदा पातळीवरची ज्यांचे कोणाचे संबंध होते त्यांना देखील बोलवलं जाते. त्याचबरोबर कुटुंब असेल आणि इतर जे काही नातेवाईक आहेत त्यांना देखील बोलवलं जाते. जसं की काल आपण सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अनऑफिशियली ज्या काही गोष्टी आपल्याशी डिस्कस झाल्या त्यामध्ये 150 ते 200 व्यक्तीची चौकशी केली गेली. आणि जे ससेमिरी चौकशीचा जो ससेमिरा आहे तो आता कुटुंब असेल, जवळचे जवळच्या लोकांपर्यंत पोहोचला, त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सीआयडी बहुतांश वेळा काय करते की प्रेशर करण्याचा जो प्रयत्न केला जातो की चहू बाजूनी घेण्याचा प्रयत्न. हे स्ट्रॅटेजी असतात सीआयडीच्या. राजकीय दबाव, त्यानंतर सामाजिक दबाव, त्यानंतर सरळ सरळ मेंटल टॉर्चर असतं त्यांचं. आणि आरोपी जो बाहेर आहे, फरार आहे, त्याला जर कळालं आपल्या घरच्या लोकांना आपल्यामुळे त्रास होतो, खास करून महिलांना जर आणून अशा वेळेला बसवलं गेलं, हा तपासाचा जरी भाग असला तर एक मानसिक दबावाचा हे एक स्ट्रॅटेजी असते सीआयडीची. ती सुरुवात केलेली आणि सीआयडी सगळ्यात शेवटचा पत्ता हा खोलतो. म्हणजे सीआयडीने आता शेवटचा पत्ता टाकलेला 100% सीआयडीनं तो शेवटचा पत्ता टाकलेला आहे. आणि काल ज्या पद्धतीनं ज्या आर्थिक संपत्ती आहेत त्या सुद्धा सील करण्याच्या अनुषंगाने, त्या जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयात देखील नोटीस दिली, न्यायालयाला परवानगी मागितली. त्यामुळे जर हितसंबंधाचा विषय झाला, आर्थिक हितसंबंधातून जोडले गेले तर खूप सारे असतील. मग हे जी काही झाकलेली प्रकरणं आहेत ती पुन्हा नव्यानं पुढे येऊ नयेत. आणि ती प्रकरणं जर आपण चौकशीच्या सामोरं गेलो, पोलिसांना सरेंडर झालो, तर सरेंडर झाल्यानंतर जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती चालत राहील. मात्र जे झाकलेली प्रकरण, झाकलीमूठ सवा लाखाची जसं म्हणतो आपण, ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा आत्मसमर्पणाशिवाय आता त्यांच्याकडे पर्याय सीआयडीने ठेवलेला नाहीये, ते जर आत्मसमर्पण करणार असतील तर तुला वाटतं ते बीडमध्ये आत्मसमर्पण करतील? मला वाटत नाही की ते बीडमध्ये आत्मसमर्पण करतील, कारण या ठिकाणी सामाजिक संघर्ष होऊ शकतो. मला पण तेच वाटतंय. आणि सीआयडी ज्या पद्धतीने आता बातम्या सुद्धा येत आहेत की काही ठिकाणाहून ताब्यात घेतलं वगैरे वगैरे, हे जे रुमर्स असतील, खोट्या बातम्या रुमर्स असतील, त्याला काय कुठला पुरावा नाहीये. मात्र बीडचं सामाजिक सलोख्याचं प्रकरण जर बघितलं आणि इथलचं एकूण सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर वाल्मिक कराड यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मला असं वाटतं की प्रशासन तशा पद्धतीची रिक्स बीडमध्ये त्यांना आत्मसमर्पण करेल का, किंवा ते आत्मसमर्पण बीडमध्ये येऊन करतील का, असं याला आत्मसमर्पण करायचं असेल तर त्यांना यंत्रणेला संपर्क करावा लागेल आणि त्यानंतर ते मी आत्मसमर्पण करणार वगैरे ते जाहीर करतील. परंतु प्रशासन त्यांना सांगू शकते की तुम्ही बीडमध्ये नको, सल्ला देऊ शकता किंवा त्यांना विनंती करू शकतो की त्यांना अधिकार आहे कुठेही जाऊन आत्मसमर्पण करण्याचा. परंतु ते सांगू शकतात की इथला सामाजिक सलोखा थोडा संघर्षचा भडका उडण्याची शक्यता, त्यामुळे तुम्ही इतर ठिकाणी आत्मसमर्पण करा. 100% तोच विषय होईल. या अगोदर जर आपण बघितलं तर 13 तारखेला वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ, 14 तारखेला वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन झालेले होते. एवढंच नाही तर हा खोटा गुन्हा आणि राजकीय दृष्ट्या यात गोवलं जात असल्याचे देखील झालं होतं. आणि एसपी ऑफिसवरती मोर्चा देखील निघाला होता. आणि काही ग्रामपंचायतीने आता 3 ते 4 ग्रामपंचायतीने पत्र दिलेले, निवेदन दिले तहसीलदारांना की वाल्मिक कराड हे समाजसेवक आहेत आणि त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत. म्हणजे त्यांचा पण चाहता वर्ग मोठा आहे, मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. आणि आपण जर आणखी यात थोडं जर खोलामध्ये गेलं तर ज्या पद्धतीने पंकजाताई आणि दसरा मेळाव्यातून देखील ओळख त्यांची सांगितली होती, वाल्मिक कराड कोण, तर ती जी ओळख सांगत असताना धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, ते वाल्मिक कराड. पण आता ते धनंजय मुंडे त्यांच्यामुळे अडचणीत आले, हे साहजिक आहे. पण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि सगळ्या गोष्टी केल्या तर ते वाल्मिक कराड जरी सरेंडर व्हायचा विषय ठरला तर ते बीडमध्ये येऊन सरेंडर होतील असं वाटत नाही. सीआयडीचं एखादं कुठलं वरिष्ठ ऑफिस असेल किंवा पुणे मुंबई अशा ठिकाणी सरेंडर होऊ शकतात, ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बीडमध्ये निर्माण होऊ नये. आणि एकूणच या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनात ज्या पद्धतीने आता डिस्कस करतोय आपण की पूर्ण जे काही फास आवळलेला आहे, सगळे खाते सीज करणं असेल, त्यांच्याकडे पासपोर्ट पण नाहीये. म्हणजे ही एक महत्वाची अनेक गुन्हे असल्यामुळे आधीच त्यांच्याकडे असल्यामुळे वाल्मिक कराड यांना पासपोर्ट मिळालेला नाही, त्यामुळे बाहेर पळून जाण्याचा तो प्रश्नही येत नाही. आणि साहजिकच जर बाहेर कुठं जाता येत नाही, राज्यामध्ये देशभरामध्ये आपण सगळ्या ठिकाणी आर्थिक नाकेबंदी झाली आणि त्यानंतर पर्याय कुठला राहतो, कुटुंब, त्यात पुन्हा या सगळ्या चौकशी पण आता टॉर्चरिंग सुरू काय म्हणतो सशामिरामध्ये त्यांची सुद्धा हे होऊ नये, हाल होऊ नयेत, या दृष्टिकोनातून आता वाल्मिक कराड हा सरेंडरचा निर्णय घेतील. मात्र तो बीडमध्ये येऊन सरेंडर करतील असं मला वाटतं.